आपण पाहतोय आज देखील 9वा दिवस आहे संकल्प प्रतिष्ठानच्या आपल्या दांडिया आपल्या या उत्सवामध्ये महोत्सवामध्ये। आज देखील मराठी वाहिनींमधले जे कलाकार आहेत त्यांची देखील मांदियाळी या ठिकाणी बघायला मिळते। हळद रुसली कुंकू असलं या मालिकेतील समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर यांनी या संकल्पाच्या दांडिया महोत्सवामध्ये सहभाग घेतला आणि कसं वाटलं त्यांना, काय आनंद त्यांनी या ठिकाणी लुटलाय, काय सांगशील आज या महोत्सवामध्ये तू सहभागी झालायस? मला मजा आली खूप। मी पहिल्यांदाच खरं तर कुठल्या दांडियामध्ये किंवा याला आलो आहे। मी आधी कधी गेलो नव्हतो आणि आज संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सवात येण्याची संधी आम्हाला मिळाली। खूप मजा आली। खूप छान इव्हेंट आहे। लोकांची एनर्जी, थोडासा पाऊस पडतोय पण इतकी गर्दी झाली आणि प्रत्येकाची एनर्जी, आम्ही मध्ये जाऊन त्यांच्यासोबत जरा थोडासा गरबा पण केला। तर इतकी छान एनर्जी आहे लोकांची, वाद्यवृंद इतका छान आहे, गायक इतके छान आहेत, इतकं सुंदर मॅनेजमेंट आहे, त्यामुळे फार मजा आली इव्हेंटला। समृद्धी काय सांगशील? आज नववा दिवस आहे, रंग देखील गुलाबी आहे आणि सध्या गुलाबी गाणं देखील हिट आहे, पण ज्या पद्धतीने खाली जे बिल्डअप केलेलं आहे दरबारसीकांनी त्याबद्दल काय सांगशील? संकल्प प्रतिष्ठान नेहमीच दहीहंडीसाठी आणि गरबासाठी खूपच नावाजलेलं असं आहे आणि आत्ताही इव्हेंट खूप वेल ऑर्गनाईज होता आणि मी दरवर्षी या कार्यक्रमाचं कौतुक ऐकत आली आहे आणि आधीसुद्धा मी वेगळ्या प्रोग्रॅमच्या निमित्ताने इथे येऊन गेले होते। सो नेहमीच कायम उत्तम प्रतिसाद या इव्हेंटला मिळत असतो कायम आणि आजही तेवढीच गर्दी होती तरुणाईंची आणि खूप उत्साह ओसांडून वाहत होता। आम्ही थोडीशी काय डान्स करण्याची संधी आम्ही गमावलेली नाही आहे, आम्ही डान्स केलेला आहे। सो एकंदरीत खूपच मजा आली। या ठिकाणी प्रामुख्याने जे माझे आमदार आहेत रवींद्र फाटक, हे मराठी कलाकारांना सर्वात प्रथम प्राधान्य देतात। आपण बँड पथक देखील जरी बघितलं असेल तर यावरती प्रामुख्याने मराठी गाणं सादर केलं जातात। काय याबद्दल जे समीकरण आहे, मराठी प्रेम जे आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला दोघांना? मला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की आपण सगळ्यांना सामावून घेतो। सगळे सण, सगळे उत्सव, सगळे सेलिब्रेशन्स आपण करतो आणि त्यातही आपण आपलं मराठी पण टिकवतो। जी गोष्ट मला इथे बघायला मिळाली की गाणी मराठी आहेत, आलेली लोक बरेचसे मराठी आहेत, मंचावरचे कलाकार सगळे मराठी आहेत आणि मराठी पण जपत सगळे सण आपण साजरे करतो। फार छान उपक्रम आहे। मालिकांच्या सेटवरती पुष्कळ हा वेळ कामात दिला जातो, वेळ मिळत नाही, सण कधी कधी मिसमॅच होतात, पण प्रामुख्याने कधीतरी अशी संधी मिळते आणि त्या संधीत तो आनंद कसा बघतेस तू? करेक्ट क्वेश्चन आहे। आम्हाला खरंच वेळ नाही मिळत आणि आत्ता येऊन सुद्धा आम्हाला एक रिफ्रेशमेंटवाला फील आला आहे की सेट सोडून, शूटिंग सोडून थोडासा वेळ आम्हाला यांच्याबरोबर घालवता आला, गरबा थोडासा खेळता आला। सो खूप छान वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय आणि आता उद्याचा दिवस आम्ही परत नव्या एनर्जीने आम्ही काम करायला जाऊ सेटवर आहे। नक्कीच आपण बघितलं तर संस्कृतीच्या या दांडिया महोत्सवामध्ये खरं तर कलाकारांना खूप वेळ हा मिळत नसतो, कारण की मालिकेच्या सेटवरती वेळ भरपूर हा जातो आणि त्यामुळेच कुठंतरी या संधीचं सोनं देखील कलाकार घेतात आणि या ठिकाणी येऊन आपल्या लोकांशी जो संवाद असतो, जो टी व्हीच्या माध्यमातून आणि फेस टू फेस हा करण्याचा देखील त्यांना एक प्रकारे एक संधी मिळते आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कलाकारांची मांदियाळी बघायला मिळते। कॅमेरामन राजशेखरसह मी मनीष कांगरुटे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।